मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता 9वी औक्षण, कवयित्री आहेत इंदिरा संत, या कवितेवर आधारित चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यापूर्वी आपण थोडासा परिचय आधी पाहणार आहोत. औक्षण इंदिरा संत 1914 ते 2000, सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विहर, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांचे मेंदी आणि मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे कविता संग्रह, श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे. आता औक्षण म्हणजे काय? तर औक्षण याचा अर्थ असा होतो ओवाळणे, मंगलमय दीपाने ओवाळणी करणे, म्हणजेच हिंदीमध्ये ज्याला आपण आरती करणं असंही म्हणतो. ठीक आहे. तर औक्षण करणे याचा अर्थ या कवितेच्या माध्यमातून आपण काय घेतो आहे, तर सीमेवर लढायला जाणारा जो आपला जवान आहे, तो जवान जात असताना आपण त्याला एक औक्षण देत आहोत. आणि ते औक्षण देत असताना कवयित्रीच्या मनात काय काय भावना येतात, त्या भावना त्यांनी इथे व्यक्त केल्या आहेत. कवयित्री कहती है कि जो हमारी देश की बॉर्डर है, सीमा है, वहां पर जो हमेशा तैनात रहने वाला जो हमारा जवान है, जो लड़ाई पर जाने वाला है, उसको हम जाते वक्त औक्षण करते हैं, ओवाळतो, त्याची आरती करतो. का करतो? जेणेकरून आपण आपली जी श्रद्धा, आपले प्रेम त्याच्या प्रती आहे ते यातून आपण व्यक्त करीत असतो. मग सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात काय येतं, त्या भावना कवयित्रीने या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. तर पाहूया ही कविता नेमकी काय आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. आता कवयित्री त्या जवानाला, त्या आपल्या सैनिकाला ओवाळत असताना त्या म्हणत आहेत की नाही मुठीमध्ये द्रव्य, तुला मदत करण्यासाठी माझ्या हाती तेवढा पैसाही नाही. मुठीमध्ये म्हणजे हातामध्ये, आणि द्रव्य म्हणजे संपत्ती, दौलत किंवा पैसा, आपण याचा अर्थ असा घेऊ शकतो. नाही शिरेमध्ये रक्त, आणि माझ्या नसांमध्ये तेवढं रक्तही नाही की मी तुला देऊ ते, आणि देशासाठी ते त्याचा काही उपयोग होईल. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. अरे मला कळत नाहीये की मी काय करावे, कारण की तेवढ्या कष्टाचे सामर्थ्य सुद्धा माझ्यामध्ये नाहीये. सामर्थ्य म्हणजे तेवढं बळही आमच्यामध्ये नाहीये, असे कवयित्री इथे सांगत आहेत. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. आता कवयित्री इथे म्हणत आहेत की मला असं वाटतं की तुझ्या शौर्य गाते पुढे अगदी आमचा जीव ओवाळून टाकावा, पण तरीही हा छोटासा जीव लहान आहे आमचा, क्षुद्र आहे अगदी तुझ्या शौर्य गाते पुढे. खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे, तुझ्यावर जीव ओवाळासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा, लहान, क्षुद्र आहे, आणि तुझी पराक्रमाची जी गाथा आहे ती खूप मौल्यवान आहे, खूप मोठी आहे, आणि आम्ही अगदी क्षुल्लक मामुली आहोत, असे इथे म्हटले गेले आहे.
आता लहान जीव छोटासा, शौर्यगाथा म्हणजे काय तर पराक्रमेची कथा असे इथे म्हटलं गेलं आहे. शान म्हणजे काय तर लौकिक, त्याची तुझ्याकडे जी असलेली लौकिकता आहे त्याला आपण काय म्हणू, शान असे म्हणू. इथे पुढे कवयित्री म्हणत आहेत, वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. अर्थात युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावतात, त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतो, बॉम्ब फुटतात, धुवाधार गोळीबारामुळे आणि धडधडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभोवती धुरांचे लोट उसळतात. तरीही तू न घाबरता अगदी धाडसाने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिमतीचे पाऊल पुढेच पडत असते. तू कुठेही घाबरत नाहीस किंवा तुझे धाडस कुठेही कमी पडत नाही, कारण तू तितका जिद्दी आहेस. कारण डोळ्यासमोर फक्त भारतीयांचे आणि भारताचे रक्षण एवढेच उद्दिष्ट घेऊन तू त्या लढाईत सामील झालेला असतोस. अर्थात आपल्याला इथे कळते की घोंगावे बंबारा म्हणजे फिरणारे लढाऊ विमान, कल्लोळ धुरांचे म्हणजे अगदी सर्वत्र फक्त धूर आणि धूरच असतो, धडधडत्या तोफातून म्हणजेच जे तोफ असतात त्यातून बॉम्ब हल्ले कायम होत असतात, अगदी चारी बाजूंनी बॉम्ब हल्ले होत असतात, तरीही आपला हा जवान सैनिक न घाबरता निडरतेने जिद्दीने पुढे जातच असतो आणि त्या लढाईत तो सामील झालेला असतो, असे कवयित्री इथे आपल्याला सांगत आहेत. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राणपणाला लावतोस. इथे सांगितले आहे की विजयश्री, विजयाची दौड म्हणजे तू जिंकणार आहेस हे आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहायचं आहे, डोळे भरून पहावे. ही तुझी विजयी दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उजळतात. म्हणजे अगदी तुझी विजय गाथा ऐकत असताना, विजयाची दौड पाहत असताना आमच्या डोळ्यातून आसव वाहत असतात, अश्रू वाहत असतात. आसवांच्या ज्योतीने आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. आमचा जीव इतका लहान आहे की तुझ्या बरोबर तर आम्ही त्या लढाईत सामील होऊ शकत नाही, शूद्र जीव हा, पण तुझ्या विजयाची ती दौड पाहून आमच्या डोळ्यातून आसू येतात आणि ह्याच आसूंनी आम्ही तुझ्या त्या विजय गाथेला, तुझ्या शौर्याला, तुझ्या पराक्रमाला मुजरा करतो. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आता अशा अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी आहेत, तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूंच्या ज्योतीने आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो. आता असंख्य म्हणजे असंख्य भारतीय हे कायम तुझ्या रक्षणाचीच देवाकडे प्रार्थना करत असतात की तुझेही रक्षण कोणीतरी करावे, कारण तू आमचे रक्षण करीत आहेस. दीनदुबळ्यांचे असे, दीनदुबळे म्हणजे गरीब, जे दुबळे आहेत, ज्यांच्यात इतकं सामर्थ्य नाही की जे सीमेवर जाऊन लढतील, असे जे लोक आहेत ते तुझ्यासाठी कायम तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला सगळे मिळून एक औक्षण देत आहेत. तुला अक्षय आयुष्य म्हणजे कायम तू सुखी राहावास आणि अशाच प्रकारे देशाचं रक्षण करत राहावं, देशाची सेवा करीत राहावी, असं इथे कुठेतरी सांगितलं जात आहे. या कवितेच्या माध्यमातून आपण काही वाक्प्रचार पाहिले. जीव ओवाळणे, जीव ओवाळणे म्हणजे अगदी जीव देऊन टाकणे, जीवाची कुर्बानी देणे, प्रेममय श्रद्धा दाखवणे देशासाठी. डोळे भरून पाहणे म्हणजे काय, प्रेमाने अनुभवणे, आणि राखण करणे म्हणजे जपणे, रक्षण करणे असा त्याचा अर्थ होतो.
आता इथे आपण पाहिलं कि किस प्रकार इंदिरा संत जी ने अपने मन के भाव के द्वारा जो जवान है हमारा उसके लिए कृतज्ञता व्यक्त की है। धन्यवाद। थैंक यू सो मच।